माझे नाव सौ प्रियांका उमेश साळुंखे. मी शिरगावमध्ये राहते, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मॅडम, आपली द्राक्ष शेती किती आहे? 7 एकर आहे की. कोण करते? तुम्ही करताय का तुमचे मिस्टर करते? मिस्टर आणि मी दोघेही करतो. त्यांना मी साथ देते. हां. साधारणपणे तुम्ही ज्या फॅमिलीतनं आला, ज्या कुटुंबातनं आला, ते शेतकरी कुटुंब होतं का? नाही, आमच्या घरी शेती आहे, पण आम्ही कधीच म्हणजे शेतीत गेलो नाही करायला. थोडी शेती होती त्यामुळं मला लग्नाच्या अगोदर काही शेतीतलं माहीत नव्हतं. इथं आल्यानंतर सगळी माहिती हळूहळू मिळत गेली. वर्षापूर्वी लग्न झालं तुमचं? माझ्या लग्नाला आता 12 वर्ष झाली. 12 वर्ष. हां. 12 वर्षानंतर तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही सुधारणा झालेली दिसते तुम्हाला? हो, जवळजवळ 60% तर सुधारणा झाली. तुम्हाला आता आपत्ती किती आहे? मला 3 अपत्य आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. तुमचं जास्त शेतीमध्ये द्राक्ष शेती जास्त आहे का? हो, जास्तच आहे. आता तुमच्या द्राक्ष शेतीतनं जे उत्पादन तुम्हाला मिळतंय किंवा तुमचे मिस्टर जे उत्पादन घेते त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? हो, समाधानी आहे की. बरं. तुमच्या घरी जे अपत्य आहेत, मुलगा मुलगी काय आपल्याला? 2 मुली 1 मुलगा आहे मला. 2 मुली आहेत? हां. काय शाळा शिकते? हो, शिक्षण 8वीला 1 मुलगी आहे मोठी आणि 2 नंबरची मुलगी 5वीला आहे. मुलगा लहान. द्राक्ष शेतीतनं जे उत्पादन तुम्हाला मिळायला लागलंय त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांची शिक्षण किंवा पुढचं जे भवितव्य आहे ते घडवू शकताय? हो, घडवू शकतो की. तेवढे पैसे मिळतील द्राक्ष शेतीमध्ये? हो, मिळतात की. आता सध्या द्राक्ष शेतीची जी वाईट परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये बरेचसे बागायतदार द्राक्ष शेती नको म्हणतायत, इतर शेतीकडे वळतायत किंवा जमिनी विकतायत, तर अशा वेळेला आपण द्राक्ष शेतीतनं अजून चांगलं उत्पादन घेऊ शकतोय, पैसा मिळवू शकतोय असं तुम्हाला वाटतंय? हो, वाटतंय ना. म्हणजे आपण जरा जास्त बागात म्हणजे लक्ष दिलं तर निश्चितच आपण जास्त पैसे मिळवू शकतो. त्याच्याकडं आर्थिकदृष्ट्या जास्त लक्ष दिलं तर, नीट काळजी घेतली तर, वेळच्या वेळी औषधं ही केली तर. याच्यामध्ये अभ्यास करून शेती करणं आणि पारंपरिक पद्धतीनं शेती करणं याच्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला? नाही, अभ्यास तर पाहिजे, अभ्यास पण केला पाहिजे. त्याशिवाय कळणार नाही ना नवीन पद्धतीचं सगळं काय. 2 मुली आहेत, तुम्ही तुमच्या मुलींची लग्न शेतकऱ्याबरोबर कराल का? हो, करेन ना. त्या पद्धतीनं जर शेतकरी जरी म्हणजे सगळं हँडल करून आपलं सगळं पालनपोषण करू शकेल तर निश्चितच मी करू शकेन. नाही, आता परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याच्या मुलाला मुली द्यायची नाहीत असं समाजामध्ये जे काही चालू आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नच होताना दिसत नाही. तुम्हाला स्वतःला 2 मुली आहेत, तर तुम्ही तुमच्या मुलींची लग्न शेतकऱ्यांच्या बरोबर करून द्याल का? जर आपण स्वतः त्या शेतीमध्ये लक्ष दिलं तर निश्चितच आपण शेतीतलं जे आता जे विचार आहेत लोकांचे ते बदलू शकतो. त्यामुळं जरी म्हणजे त्या पद्धतीने जर शेती हँडल केली किंवा लेडीजनं पण लक्ष दिलं तर निश्चितच मी की नाही शेतकऱ्याला मुलगी माझी देऊ शकते. शेतकऱ्यांनी शाळा शिकवून मोठ्या पदव्या घेऊन शेती केली आणि अडाणीपणाने शेती केली तर त्यात फरक काय वाटतोय? जर शिक्षण घेऊन शेती केली तर जास्त प्रगती होईल असं मला वाटतं. तुमच्या मुलाला सून करताना शेतकरी कुटुंबातली कराल का तुम्ही? हो, करेन की. आणि ती जर नाही शेतकरी कुटुंबात येणार म्हणली तर? सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे समाजामध्ये तुमची विचार सांगाल आणि मुलींना सुद्धा सांगाल की बाबा शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर करायला काही हरकत नाही. तुम्ही 12 वर्षापूर्वी लग्न करून या कुटुंबात आला, त्यानंतर तुम्ही या कुटुंबाची प्रगती जी बघितली त्याच्यामध्ये तुमचा आणि तुमच्या मिस्टरांचा वाटा आहे. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझे नाव उमेश रामचंद्र साळुंखे, राहणार शिरगाव, विसापूर तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 7620 56 11 83. उमेशजी, किती वर्षापासून आपण द्राक्ष शेती करताय? मी साधारणतः 2006-07 सालापासून शेती करतो. किती एकर क्षेत्र आहे आपल्याकडे? माझ्याकडे आत्ता 6 ते 6.5 एकर क्षेत्र आहे. सुरुवात किती एकरापासून केलेली होती? सुरुवात मी 20 गुंठे क्षेत्रापासून केलेली होती. कोणकोणत्या व्हरायटी आपल्याकडे आहेत आता? माझ्याकडं साधी सोनाका, माणिक चमन, सुपर सोनाका. ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या व्हरायटी करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवतात का? साधी सोनाका, माणिक चमन ह्या व्हरायटीमध्ये जास्त प्रॉब्लेम नाहीत, पण सुपर सोनाकाला वातावरण जरा खराब झाल्यानंतर वगैरे असे
प्रॉब्लेम दिसतात त्या प्लॉटमध्ये. पण आम्ही OSS ॲग्रो कन्सल्टन्सीला जॉईन झाल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रॉब्लेम त्यांच्या मार्गदर्शनाने सॉल्व्ह होत आहेत. म्हणजे तोटा जास्त होत नाही त्याच्यात. तुमचं साधारणपणे उत्पादन प्रति एकर किती जाते? साधारणतः कमीत कमी 12 ते जास्तीत जास्त 20 टनापर्यंत जाते आम्ही 1 एकरमध्ये. 1 एकरमध्ये. हे 20 टनापर्यंत उत्पादन जे नेताय तुम्ही ते कशाच्या जोरावर नेताय? OSS ॲग्रो कन्सल्टन्सीची जी म्हणजे सुरुवात झाली त्यावेळेला सुरुवातीला आम्हाला एक टेंटेटिव्ह शेड्यूल दिलं जात होतं आणि ऑफलाईन मिटिंग होत होत्या समोरासमोर अशा. मग त्याच्यातून म्हणजे थोडं मार्गदर्शन मिळायचं. पुन्हा माती पानदेट तपासणी हे सगळं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वेळेला करत गेलो त्यावेळेला बागेतून म्हणजे बऱ्यापैकी बदल आम्हाला जाणवू लागले की बाबा खर्चात बचत करून कशी शेती करायची. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी फरक वाटला त्या शेतीत. या OSS ॲग्रो कन्सल्टन्सीला किती वर्षापासून आपण जॉईन आहे? मी साधारणतः OSS ॲग्रो कन्सल्टन्सीला 2007-08 पासून जॉईन आहे. साधारणपणे आता 15 वर्ष झाली हो, साधारणपणे. 15-16 वर्ष झाली जॉईन. 15-16 वर्षामध्ये कधी या कन्सल्टन्सीतून बाहेर जाऊन दुसऱ्या कन्सल्टन्सीमध्ये जाण्याचा कधी विचार आलता का? नाही, कधीच नाही. असा विचार कधी आला पण नाही. कारण का तर आमच्या उत्पादनात कधी असं म्हणजे जाणवलंच नाही की बाबा आपला ह्या कन्सल्टन्सीपासून नुकसान होतं आहे किंवा काय. उलटा फायदाच होत होता या कन्सल्टन्सीपासून. म्हणजे खर्चात बचत करून जसं निसर्गाचं जसं बदल घडतील निसर्गात त्याच्यावरती मात करत 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 त्या संशोधनात्मक शेती करण्याचा आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळत गेली वेळोवेळा. तुमच्या भागामध्ये साधारणपणे कुठल्या व्हरायटीचं जास्त प्लांटेशन आहे? लांब मण्यांच्या व्हरायटी, काळ्या व्हरायटी, गोल व्हरायटी? आमच्या भागामध्ये साधारणतः लांब मण्याच्या व्हरायटींचं जास्त प्लांटेशन आहे. याच्यामध्ये इतर शेतकऱ्यांना मेजर कुठले प्रॉब्लेम आहेत? लांब मण्यांच्या व्हरायटीमधले मेजर काय प्रॉब्लेम आहेत प्रोडक्शनमधले? लांब मण्याच्या व्हरायटीमध्ये पहिल्यांदा तर गळकुजीचे प्रॉब्लेम फार मोठे आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्या वेळेला त्याच्यातून जर समजा वाचला तर तो पुढं जाऊन ममिफिकेशन, क्रॅकिंग, पुन्हा म्हणजे ते माल मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला माल ओपन केला जातो व्यापाऱ्यांना त्यावेळेला तिथं तो माल एकदम लूज पडल्यासारखा म्हणजे बरोबर नाही मार्केटला, अशा पद्धतीचे बरेचसेच प्रॉब्लेम येतात. त्या लांब मण्यांच्या व्हरायटी तयार करण्यासाठी जी लांबी यायला लागते त्याच्यासाठी मोठ्या स्वरूपामध्ये PGRचा वापर केला जातो. तर तुम्ही PGRचा वापर तुमच्या द्राक्ष शेतीमध्ये कशा प्रकारे करता? मेन तर आमच्या कन्सल्टन्सीमध्ये PGR, स्टोराईड याचा सिंथेटिक अमिनो ॲसिड याचा आम्ही वापर पूर्णपणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बंद आहे. पण त्याच्यापासून आम्हाला तोटा तर अजिबातच नाही पण फायदाच जास्त होतो त्याचा. लांबी वगैरे जी कशावर अवलंबून आहे ते त्यांच्या ज्या ऑनलाईन मिटिंग असतात किंवा ऑफलाईन ज्या वेळेला घेत होते त्यावेळेला त्यांनी वारंवार संशोधनात्मक पद्धतीनं आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही 10वी शिकलेली माणसं पण संशोधन करत असताना आम्हाला ती कसं असतं सायंटिफिक नॉलेज हे आम्हाला माहीतच नव्हतं. पण त्यांच्याकडून ज्या वेळेला आम्ही सातत्यानं वारंवार मार्गदर्शन घेत गेलो त्यावेळेला प्रत्येक गोष्ट म्हणजे हळूहळू तिने समजून म्हणजे कसं पहिलीच्या वर्गातल्या मुलाला कसे शिकवतात तिथून सुरुवात आम्हाला करून त्यांनी प्रत्येक गोष्टीचं नॉलेज अगदी मुळापर्यंत जाऊन देण्याचा प्रयत्न केला. कारण का तर या कन्सल्टन्सीमध्ये त्यांची स्वतःची द्राक्ष बाग असल्यामुळे ते स्वतः त्यांच्या बागात ट्रायल घेऊन नंतर बाबा खरंच काय प्रॉब्लेम आहे ते सगळं मार्गदर्शन त्यांचं अगदी व्यवस्थित स्वतः असल्यामुळं. इतर कन्सल्टन्सांचं काय काय वेळेला कसं होतं की नुसती कन्सल्टन्सी करणारे पण भरपूर आहेत पण हे कसं स्वतः सगळं केल्यानंतरच दुसऱ्या माणसांना त्याचं ज्ञान देतात. कन्सल्टन्सीमधून अशा काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या का किंवा तुम्ही तुमच्या कामामध्ये घेतल्या का की जे इतर शेतकरी करतायत आणि तुम्ही त्या बंद केल्या, अशा काही गोष्टी आहेत का? हां, पहिली गोष्ट सांगायची झाली तर आम्ही जे दावणीविषयीचे जे स्प्रे आहेत ना म्हणजे ह्याचे सिस्टमिक औषधांचे जे स्प्रे आहेत ते पहिल्यांदा आम्ही घेत होतो. म्हणजे बाग फुटल्यापासून पोंगा स्टेजमध्ये 2-2, 3-3 घेत होतो. पण ते एकदा 1 वर्ष त्याचं स्टेबलरिंग ग्रुपला रेजिस्टन्सी आल्यानंतर त्यांनी साहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही ते बंद केले. पण त्याचं परिणाम उलटा आम्हाला चांगलाच कॉन्टॅक्ट औषधामुळं चांगल्या बागा यायला लागल्या. मग सिस्टमिक औषध आम्ही 20-20, 25-25 दिवसांपर्यंत न मारण्याचा निर्णय घेतला आणि तो चांगला होत गेला. आणि त्यांचे जे नियम आहेत ते शेतकऱ्यांना साहेबांनी भरपूर चांगल्या पद्धतीने समजून सांगितले. बाबांनो वातावरण कसं असल्यानंतर सिस्टमॅटिक औषधाच्या अगोदर बाबांनो किती दिवस 2-3 दिवस ऊन असलं पाहिजे आहे, त्याच्यानंतर मारल्यानंतर एक पुढं 2 दिवस वातावरण स्वच्छ असलं पाहिजे, ढगाळ किंवा पावसाळी वातावरण असल्यानंतर सिस्टमिक औषधं अजिबात वापर करायचा नाही, हे वारंवार सांगत गेल्यामुळे आम्ही ते तशा पद्धतीनं करत गेल्यानंतर आम्हाला चांगलाच फरक पडत गेला त्याच्यात.
अजून अशा काही गोष्टी आहेत का ज्या नवीन पद्धतीने तुम्हाला जाणवल्या किंवा तुम्हाला शिकायला मिळाल्या? काही असे काही प्रॅक्टिसेस आहेत का? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही शेणखत गेली 5 ते 6 वर्ष झालं द्राक्ष बागेचं बंद केलेलं आहे. मग शेणखताच्या ऐवजी आम्ही गवत कट करणे हा एक पर्याय निवडलेला आहे आणि तो खर्च वाचल्यामुळं बऱ्यापैकी आणखीन शेतीत आम्हाला फायदा, उलटा नुकसान झालेलं नाही, त्याच्यातून आमचा फायदाच होत गेलेला आहे. उत्पादनात अजिबात घट नाही शेणखत जरी आम्ही बंद केलेलं असलं तरी. रासायनिक खतांचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करता? रासायनिक खतांचा वापर म्हणजे आम्ही जास्तीत जास्त निवळीवर भर देतो. सुपर फॉस्फेटची निवळी जास्तीत जास्त भर देतो आणि त्याचे रिझल्ट एकदम आपलातून आहेत सुपर फॉस्फेटच्या निवळीचं. आणि दुसरं खत जर म्हणाल तर आम्ही फक्त 0050 हेच एकमेव ग्रेड वापरतो. बाकीची शक्यतो आम्ही कोणती आणि अमोनियम सल्फेट एवढ्या 2 ग्रेड आणि सुपर फॉस्फेटची निवळी एवढ्यावरतीच आमच्या बऱ्यापैकी रासायनिक खतांचं आहे नियोजन. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशचं जे काम आहे तुम्ही निवळी, अमोनियम सल्फेट आणि 0050 किंवा सल्फेट ऑफ पोटॅश याच्या माध्यमातूनच करताय. होय. मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर तुमची त्या शेतीमध्ये करता का तुम्ही? मायक्रोन्यूट्रनचा वापर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतो, पण मायक्रोन्यूट्रन्स आम्ही सगळेजण वर्षा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरतो आणि त्याचे रिझल्ट एकदम बेस्ट आहेत. वर्षा ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत ते सर्वच अतिशय उत्कृष्ट दर्जाचे प्रोडक्ट आहेत. भले ते हे मशीनमध्ये स्प्रेइंगला असू देत ESHच्या किंवा खालून ड्रिपमधून देण्यासाठी, वरती पानावरती वापरण्यासाठी, त्याचे रिझल्ट एकदम आपलातून आहेत. त्याच्यामध्ये सुपर विटमॉल, मॅक्झिरिज बरेचसेच प्रोडक्ट आहेत वर्षा ॲग्रोचे, ते अगदी आपलातून प्रोडक्ट आहेत. हे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट तुम्हाला समजावून सांगितले जातात का फक्त लिहून दिलेत म्हणून तुम्ही वापरता? नाही, प्रोडक्ट समजून सांगितले जातात. कोणत्या प्रोडक्टचं काय काम आहे, कसं आहे किंवा काय गरज आहे आता ते सगळं समजून सांगितलं जातं. साहेबांच्या मीटिंगमधून सांगितलं जातं आणि मीटिंग अशा असतात की मीटिंग सोमवार आणि मंगळवारी साहेबांची मीटिंग म्हणजे एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून दिला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या मीटिंगला तुम्ही प्रश्न, तुमच्या जे मनात प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही त्याच्यावरती टाईप करून पाठवायचे. त्याच्यानंतर पुढल्या मीटिंगला तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे मिळतात. तुम्ही पानदेट परीक्षण, माती परीक्षण ह्याचा काय आधार घेता? माती परीक्षण 2 वर्षातून आम्ही एकदा करतो आणि पानदेट परीक्षण वर्षातून साधारणतः 4 ते 5 वेळा आम्ही करतो. त्या पानदेट परीक्षणाच्या आधारे जे काही रासायनिक खतांचे डोस तुम्हाला फायनल करून दिले जातात त्याच्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होते, क्वालिटीमध्ये वाढ होते असं वाटतंय? हो, 100% त्याच्यामध्ये वाढ होते असं वाटतंय. शेवटच्या टप्प्यात बऱ्याच बागांना जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम बऱ्यापैकी सुटतात असं वाटतंय का? होय, सुटतात. कारण का तर आमचे प्लॉट जे आहेत आमच्या OSS ॲग्रो कन्सल्टन्सीचे हे साधारणतः ज्या वेळेला पाणी उतरण्याची प्रक्रिया चालू होती तिथून पुढं प्लॉट खरं ते बघण्याजोगे असतात. ते शेवटपर्यंत म्हणजे बघण्याजोगेच प्लॉट असतात. इतर शेतकऱ्यांची मालं आणि आपली मालं याच्यामध्ये बरेचशीच तफावत राहते. मध्ये तुम्हाला द्राक्ष बागेसाठी प्रतिवर्षी जो येणारा खर्च आहे आणि येणारं उत्पादन आहे याचा कुठं ताळमेळ बसताना दिसतोय का? हो, आम्हाला अजूनपर्यंत तरी म्हणजे कधी आमचं अर्ध्या एकरापासून केलेली आम्ही शेती आहे तर आम्हाला याच्यात वाढच वाटते, पण असं वाटत नाही की बाबा द्राक्ष बाग नको असं कधी वाटत नाही. आता ते आत्ताच्या परिस्थितीला जर विचार केला तर बऱ्याच शेतकऱ्यांचे त्याच्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला आहे द्राक्ष बागेविषयी, पण आम्हाला कधी तसं वाटत नाही. कारण का तर योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन केल्यानंतर द्राक्ष बागेसारखं उत्पन्न देणारं दुसरं पीक असू शकत नाही असं मला तर वाटतं. सध्याची तुमच्या एरियामधली द्राक्ष बागेची परिस्थिती काय आहे किंवा द्राक्ष बागायतदारांची परिस्थिती काय आहे? अतिशय वाईट परिस्थिती आहे तशी द्राक्ष बागेची. प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकजण म्हणतोय द्राक्ष बाग परवडत नाही, मग त्याच्यातून बाबांनो खर्च वाढताय, मग रेट भेटत नाहीत, मग ह्या नकारात्मक दृष्टिकोन आहे इथल्या शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी. साधारणपणे तुमच्या दुसऱ्या पिढीला तुम्ही द्राक्ष शेतीमध्ये यासाठी मार्गदर्शन कराल का किंवा सांगाल का? जरूर सांगणार. कारण का तर आम्ही जी सुरुवात केलेली आहे ती अतिशय चांगली आहे. म्हणजे द्राक्ष बागेपासूनच आमची सुरुवात सगळी चांगली झालेली आहे. आम्हाला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी म्हणजे अतिशय प्रगतीच झालेली आहे. तिथून आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार. कारण का तर द्राक्ष शेती ही व्यवसाय म्हणून न करता एक शेतीची सेवा म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येकाने केली तर 100% ह्यात यशस्वी होणार. तुमच्या भागातील शेतकऱ्यांना किंवा सर्व शेतकऱ्यांना, द्राक्ष बागायतदारांना तुम्ही काय सांगाल किंवा काय सल्ला द्याल? योग्य नियोजन आणि म्हणजे योग्य मार्गदर्शन एखाद्या चांगल्या कन्सल्टंटचं घेऊन जर तुम्ही योग्य नियोजन व्यवस्थित जर शेती केली तर शेती तोट्यात जाणार नाही असं 100% मी सांगू शकतो खात्रीशीर. धन्यवाद. रामकृष्ण.